अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी, कारण डेंग्यू बाधित महिला रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार घेण्याची वेळ ही अमरावतीत आली। आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव हे चव्हाट्यावर आले तर जांभलीआर गावातील हा प्रकार आहे। अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील हे जांभलीआर गावात अतिसाराच्या साथीने थैमान घातलं होतं। हे रुग्ण बरे होत नाहीत तर आता डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आणि या सर्व रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागतात। अशी परिस्थिती अमरावतीतल्या या जांभलीआर गावात पाहायला मिळते। ही दृश्य आपण पाहू शकतो। रुग्णांना जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत। त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचं एक भीषण वास्तव हे समोर आलंय असं म्हणायला हरकत नाही। गावात 4 रुग्ण ॲडमिट आहेत, तसंच PSC मध्ये 6 रुग्ण ॲडमिट आहेत। त्यापैकी 4 रुग्ण जे आहेत PSC मधले ते डेंग्यूचेच आहेत। एक पेशंट चिकनगुनियाचा आहे। इथे 3 पेशंट्स जे आहेत ते डेंग्यूना आजारी जे आहेत ते ॲडमिट केलेले आहेत। एकच बेड अवेलेबल आहे, तो उपकेंद्रात आहे आणि परिस्थितीनुरूप आपण त्यांना हे केलेलं आहे। तरी आज बेड अवेलेबल होऊन जातील संध्याकाळी। प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। छगन, या दृश्यांमध्ये आम्ही पाहू शकतोय कशा प्रकारे जमिनीवर झोपून या सर्व रुग्णांना उपचार घ्यावे लागतात। भीषण वास्तव समोर आले असं म्हणायचं अमरावतीमधील आरोग्य व्यवस्थेचं। आपण विदर्भातलं गडचिरोली जिल्ह्यातलं एक भीषण वास्तव्य काही दिवसा अगोदर आपण पाहिलेलं होतं। या ठिकाणी देखील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि तसाच काहीसा प्रकार जर बघितलं तर अमरावतीमध्ये देखील होताना दिसतोय। कारण अमरावतीच्या मेळघाट हा अतिदुर्गम भाग समजला जातो। या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही अजून जरी बघितलं तरी 42 गावांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाहीये, मूलभूत सुविधा त्यांना मिळत नाहीये असा आरोप सातत्याने आदिवासींकडून होत असतो। आणि यात पावसाळ्याच्या दरम्यान या ठिकाणी दूषित पाणी पुरवठा अनेक गावांमध्ये होत असतो आणि त्यातूनच 7 रोग पसरत असतो। असाच काहीशी घटना जी आहे ते जांभली या गावात घडलेली आहे। 7 रोगांनी अक्षरशः या ठिकाणी गेल्या आठवड्यापासून थैमान घातलेलं होतं आणि आरोग्य व्यवस्था थेट त्यांच्या गावात पोहोचावी लागली आणि त्या ठिकाणी गावात त्यांच्यावरती उपचार सुरू झालेत। कारण या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र जवळपास जांभली गावावरनं दूर आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन रुग्णांवरती उपचार करणं शक्य होत नसल्यानं जांभली गावातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रुग्णांवरती उपचार केले जात असताना यामध्ये गेल्या आठवड्यात जर बघितलं तर 6 रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे। त्यामध्ये वृद्धांचं प्रमाण जे आहे ते जास्त होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा डेंग्यूने तिथे डोकं वर काढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि डेंग्यूच्या रुग्णांवरती उपचार करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अक्षरशः रुग्णांना जमिनीवर झोपून त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत। कारण या ठिकाणी कुठलीही बेड व्यवस्था करण्यात आलेली नाहीये। काल जर बघितलं तर खासदार अनिल बोंडे यांनी या ठिकाणी भेट दिलेली होती आणि रुग्णांवरती तातडीने उपचार करून त्यांना बेड उपलब्ध करून द्यावा अशी देखील त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेली होती। यासोबतच खासदार बळवंत वानखेडे यांनी देखील त्या ठिकाणी भेट दिलेली आहे। आरोग्य व्यवस्था कशी या ठिकाणी सुधारवता येईल याकडे सरकारचा जो आहे तो भर होताना आपल्याला दिसतोय। मात्र ही परिस्थिती दरवर्षी उद्भवत असते, त्यामुळे इथल्या कायमस्वरूपी उपाययोजना आरोग्याच्या संदर्भात असतील, मूलभूत सुविधांच्या संदर्भात असतील, या व्हायला पाहिजे अशीच एक मागणी आता आदिवासी गडचिरोली असेल किंवा मग आता अमरावती असेल, महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये आरोग्य व्यवस्था नेमकी कधी सुधारणार हा खरा प्रश्न आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।